ताकेद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील महिला कर्मचारी गेल्या 20 वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना पुरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत. कोणतीही चूक नसताना शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली येऊन मुख्याध्यापकांनी मनमानी पद्धतीने गेल्या 2 महिन्यांपासून 6 महिला कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. या अन्यायकारक कारवाई विरोधात संघटनेच्या वतीनं न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देऊन संबंधित महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही या कामगारांना कामावर घेतलेलं नसल्याने त्यांना न्याय मिळावा यासाठी शालेय पोषण आहार कामगार संघटना C2च्या वतीने इगतपुरी विधानसभेचे आमदार श्री हिरामनजी खोसकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार श्री खोसकर यांना आपल्या स्तरावर हस्तक्षेप करून लवकरात लवकर संबंधित महिला कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास भाग पाडावे आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन देताना शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देवीदास आडोळे, कोषाध्यक्ष कॉम्रेड छाया जाधव तसेच कॉम्रेड विजया टिकल उपस्थित होते. नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना C2च्या वतीने इगतपुरचे आमदार माननीय हिरामनजी खोसकर साहेब यांना ताकेद येथील न्यू इंग्लिश शाळेतील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून कामावर कमी केले असून या कामगारांना कामावर घ्यावे सातत्याने मुख्याध्यापकांना निवेदन दिले जाते, गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाते आणि नाशिक येथे देखील जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले. परंतु निवेदन दिल्यानंतर त्यांना ताबडतोब कामावर घ्यायला पाहिजे होतं. तसं न करता नाशिक येथे जनसुनावणी करण्यात आली आणि जनसुनावणीमध्ये देखील या 6 कर्मचाऱ्यांचा विचार न करता परत त्यांनी जाहिरात काढून या कामगारांना अर्ज करण्यास त्यांनी सांगितलेले आणि नाशिक जिल्हा C2चा या जे काही गट शिक्षण अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांनी जे काही भूमिका घेतलेली या भूमिकेला आमचा विरोध आहे. आणि 20 वर्ष काम केल्यानंतर देखील या कर्मचाऱ्यांना कुठलेही कारण न देता शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारानुसार कमी करण्यात आलेले या कामगारांना कामावर घ्यावे या मागणीचे निवेदन आम्ही माननीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांना दिलेले आहे आणि त्यांना सांगितले का तुम्ही ताबडतोब या 6 कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी हस्तक्षेप करा अशी आम्ही मागणी केलेली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, सुरगाणा. थे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.